हा वरळीकर हा चमत्कार घडवणार आहे, तो डोक्यावरती घेणारा पण आहे, पण डोक्यावरून खाली आपटणारा पण आहे. काही लोकांनी तर 7-12 वरतीच वरळी लिहून टाकली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राबवलेल्या ऑपरेशन टायगर नंतर ठाकरे गटाला आणखी एक मोठा राजकीय धक्का बसला. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि ठाकरे यांचे विश्वासू मानले जाणारे सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी नियुक्ती करण्यात आली. दरम्यान काल वरळीमध्ये सचिन अहिर यांनी नागरी सत्काराचा भव्य सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. 2024च्या विधानसभा निवडणुकीत मिलिंद देवरा यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव आदित्य ठाकरे यांनी केला होता. याच पार्श्वभूमीवर भाषण करताना सचिन अहिर यांनी मिलिंद देवरा यांना उद्देशून मोठं वक्तव्य केलंय. ते म्हणाले, मिलिंदजी, तुम्ही त्यावेळी दुर्दैवानं निवडून येऊ शकला नाहीत, कारण तुमच्या पाठीशी ताकद नव्हती. पण आता आम्ही तुम्हाला वरळीची जागा सोडणार नाही. आप दिल्ली देखो, हम गल्ली देखते है. इतक्यावरच न थांबता सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला. वरळीकर डोक्यावर घेणारा पण आणि आपटणारा पण आहे. इथे आता मतदारांना गृहीत धरलं जाणार नाही. काही लोकांनी तर वरळीचा 7-12 आपल्या नावावरच लिहून ठेवल्यासारखं वागायला सुरुवात केली आहे. मिलिंद देवराजी हे काही मतांनी दुर्दैवाने ते त्यावेळी निवडून येऊ शकले नाही, पण त्यावेळी त्यांना साथ नव्हती. पण मिलिंदजी, आता वरळीची जागा काय तुम्हाला आम्ही देणार नाही. तुम्ही आप दिल्ली देखो, हम गल्ली देखते. आमच्या इकडचे बसलेले सर्व जे इच्छुक असतील, जे कोण इच्छुक असतील आणि पक्ष जे कोण उमेदवार दिलं जाईल, मी वरळीकरांच्या साक्षीने सांगू इच्छितो की हा वरळीकर हा चमत्कार घडवणार आहे, तो डोक्यावरती घेणारा पण आहे, पण डोक्यावरून खाली आपटणारा पण आहे. कारण या मतदारांना ग्राह्य धरलं झालेलं आहे. काही लोकांनी तर 7-12 वरतीच वरळी लिहून टाकली आणि मी पण वरळीतूनच निवडून आलोय. सचिन अहिर यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गटाकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अहिर यांच्यावर पलटवार केलाय. सुनील शिंदे म्हणाले, वरळीचा 7-12 हा वरळीकरांच्या विश्वासावर, प्रामाणिक आणि निष्ठावंत शिवसैनिकांच्या मेहनतीच्या जीवावर आणि प्रत्येक शिवसेना प्रेमी वरळीकरांच्या नावावर आहे. तुम्ही सत्तेत बसलात, पण संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा 7-12 अजूनही कोरा करू शकले नाहीत. वरळीचा 7-12 हा निष्ठा आणि इमानदारीचा आहे. तो वरळीकरांच्या मनावर कोरलेला आहे. सत्तेत बसून तुम्ही तो कधीच बदलू शकणार नाही. यावर तुमची प्रतिक्रिया काय? कमेंट करून नक्की सांगा.